या छोट्या व्हिडिओमध्ये ग्राहकांना स्टॉक्स कसे वाटप करायचे हे समजून घेऊ। आय बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला असलेल्या स्टॉक्सची यादी उत्पादकाचे नाव आणि त्याची अनुक्रमे संख्या दाखवेल। तुम्हाला पाहिजे असलेला स्टॉक निवडा। स्टार्ट अर्निंग चिन्हावर क्लिक करा। ग्राहक प्रकार निवडा। तुमच्या स्क्रीनवर खालील पर्याय दाखवले जातील। इंजिनियर, मेसन, सब डीलर, मेसन वर क्लिक करा। ग्राहकाचे नाव निवडा। तुमचा स्टॉक निवडण्यासाठी सिलेक्ट प्रॉडक्ट वर क्लिक करा। तुम्हाला पाहिजे असलेली संख्या भरा। तुम्हाला दोन पर्याय दाखवले जातील, सेंड OTP आणि सेव्ह अँड प्रोसीड। ग्राहकाला प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोड पाठवण्यासाठी सेंड OTP वर क्लिक करा। ग्राहकाकडून OTP घ्या आणि OTP भरा। यामुळे त्या ग्राहकाला वाटप पूर्ण होईल। जर तुम्हाला OTP प्रक्रियेचा पर्याय नको असेल तर सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक करा। हे केल्याने उर्वरित प्रक्रिया कंपनीद्वारे पूर्ण केली जाईल। या सोप्या पद्धतीने तुम्ही संबंधित स्टॉक ग्राहकाला वाटप करू शकता।